नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक अशी शेपूची भाजी। ही भाजी खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि ही भाजी चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शेपूची भाजी बनविण्यासाठी इथे मी शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। तसेच इथे मी घेतले आहे 3 ते 4 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि इथे मी 4 चमचे मूग डाळ घेतली आहे। मूग डाळला मी स्वच्छ धुवून घेतले आहे। या डाळला मी साधारणतः 15 ते 20 मिनिटे भिजवून घेतले आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी 2 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे हिरवी मिरची। मिरचीला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। 1 मिनिटे मिरची छान परतली गेली आहे। आता यात मी घालत आहे लसूण। लसूणला मी छान ठेचून घेतले आहे। लसूण देखील छान हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता लसूण हलका सोनेरी झाला आहे। आता यात मी घालत आहे एकदम थोडेसे पाणी। हे पाणी घातल्याने डाळ छान शिजते। आता यात मी डाळ घालत आहे। डाळला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। डाळ मी छान परतून घेतली आहे। आता यावरतून आपल्याला चिरलेली शेपू घालायची आहे। शेपू आपल्याला अशा प्रकारे डाळवरती व्यवस्थित पसरवून घालायची आहे। इथे मी सर्व भाजी व्यवस्थित पसरवून घातली आहे। आता यावर मी घालत आहे चवीपुरते मीठ। लक्षात ठेवा, यावेळी मीठ घालताना थोडे कमीच घालायचे, कारण भाजी शिजल्यानंतर ती कमी होते त्यामुळे। भाजी शिजल्यानंतर तुम्हाला वाटले तर तुम्ही मीठ घालू शकता। आता यावर मी झाकण ठेवत आहे। भाजीला आपल्याला मिक्स करायचे नाही, कारण डाळला आपल्याला 2 ते 3 मिनिटे असेच शिजवून घ्यायची आहे। गॅसची आच मंदच ठेवायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण खोलून भाजीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे भाजीला शिजवून घ्यायचे आहे। 7 मिनिटे झाले आहे। आता आपण भाजीला पुन्हा एकदा हलवून घेऊया। आता आपण चेक करून बघूया डाळ शिजली आहे की नाही। आणि तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजली आहे आणि इथे आपली शेपूची भाजी तयार आहे। आता आपण भाजीला सर्व करूया। ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता। खूप छान लागते। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तसेच साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।